आज ॲग्रोवर्ल्ड यांनी आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनीमध्ये उपस्थित असलेले आणि स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, वेगवेगळ्या कंपन्यांकडून आलेले सर्व उद्योजक, समोर बसलेले सर्व शेतकरी भावांना, महिलांना, बचत गट समूहांची महिलांना सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो, खूप वेलकम करतो. आणि चव्हाण साहेबांना मी सर्वात पूर्वी आभार मानतो की त्यांना मला इथे बोलवला, एक बोलण्याची संधी दिली. आणि मला सुद्धा माहिती नव्हती की एवढा मोठा आणि इतक्या वर्षापासून, म्हणजे ॲग्रोवर्ल्ड तर 12 वर्षापासून महाराष्ट्र राज्यात इतका चांगला प्रकारचं एक्झिबिशन करत आहात. आणि शहादामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा काही वर्षापासून ते प्रदर्शनी करत आहात. आणि मला वाटतं आहे की लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा एक चांगला उपक्रम आहे, जेणेकरून जे संवाद असतो, संवाद म्हणजे आपला शेतकऱ्यांचा आणि कंपन्यांचा संवाद, शेतकऱ्यांचा आणि विविध नर्सऱ्यांचा आणि वेगवेगळे प्रकारचे बेस्ट प्रॅक्टिसेस कशा बघता येईल याच्याबद्दल सुद्धा प्रत्येकांना याची माहिती मिळते आणि भरपूर फायदा होत असतो. तर त्यांचा खूप मी आभार मानतो, अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो की यांनी असा एक मोठा कार्यक्रम प्रत्येक वर्ष नंदुरबार जिल्ह्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत आहात. आणि पुढे आपण अजून जास्त प्रमाणे करणार आहोत. याशिवाय कृषीमध्ये बोलण्यास तर भरपूर गोष्टी आहेत, पण मी थोडा आपले वेळची कमतरतामुळे थोडा कमीच बोलणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपण नंदुरबार जिल्हा इतका डायव्हर्सिफाईड जिल्हा आहे, म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपले कोणतेही अशी प्रकारची पीक नाही आहे जे आपल्या इथे आपण पिकवत नाही. शेतकऱ्यांमार्फत केले जाणारे आपले शहादा, नंदुरबार तालुक्यामध्ये पपई, कापूस, केळी आणि अनेक पीक होत असतात. दडगाव अक्कलकुवामध्ये सुद्धा आपला वेगळ्या प्रकारचा तिथे जसा ॲग्रोक्लायमॅटिक एरिया आहे त्याचप्रमाणे सुद्धा तिथे भरपूर प्रकारचे पीक होत असतात. तर इतका डायव्हर्सिफाईड एरिया मला वाटत नाही कोणत्याही जिल्ह्यामध्ये असेल किंवा कोणत्याही पूर्ण देशाच्या जिल्ह्यामध्ये असेल. तर आपलं नंदुरबार 100% खूप गॉड गिफ्टेड आहे. मला वाटते की आपल्याला तापी नर्मदा नदी असल्यामुळे एक खूप चांगली संधीसुद्धा आहे. आणि सॉईल क्वालिटी हे सगळे बघून इतका स्कोप आहे आपल्याकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढे जाण्याचा आणि पुढे घेण्याचा की आपण 100% खूप पुढे जाऊ शकतो. शासनामार्फत आणि कृषी विभागामार्फत करण्यात येणारे वेगळे योजना देणारे लाभ आणि आम्ही जिल्ह्यांकडनं सुद्धा कृषीवर 100% काम करतो याच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती मी देऊ इच्छितो. आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहे, मला माहिती, सर्वांना माहिती आहे, मागच्या वर्षी आम्ही पहिल्यांदा FPO शार्क टँक घेतला होता. आपल्याला माहिती असेल शार्क टँक म्हणून एक चॅनलवर येणारा खूप चांगला झालेला स्टार्टअप्ससाठी एक प्रोग्राम आहे. तर तसा FPOना स्टार्टअप म्हणून आम्ही चॅलेंज केलेला होता आणि बरेच FPOनी येऊन आम्हाला सादरीकरण केलेलं होतं. त्यांनी प्रेझेंटेशनसुद्धा केलेला होता की आमच्या FPOच्या अशा प्रकारचा नियोजन आहे आणि आम्ही जर काही राशी जिंकणार आहोत तर याचा इन्व्हेस्टमेंट आम्ही इथे करणार आहोत. खूप चांगले प्रकारचे FPOज आपले नंदुरबार मधून आलेले होते आणि ज्या FPOजनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्यांना आम्ही काही धनराशीसुद्धा दिली होती, त्यांना प्राईज अमाऊंटसुद्धा दिलेला होता. असेच प्रकारचे आम्ही प्रयत्न करतो आहे की इतका डायव्हर्सिफिकेशन आपण करू शकतो. आता मशरूमचा पहिल्यांदा आम्ही क्लस्टर जिल्ह्यामध्ये तयार करतो आहे आणि मशरूम इतके हाय डिमांड म्हणजे क्रॉप आपण सांगू शकतो. मुंबई, दिल्ली, पुणे, नाशिक, हैदराबाद यासारखे ठिकाणी 200-500 पर किलो याप्रमाणे मशरूम विकून जातो. आम्ही प्रयत्न करतो आहे की ड्रॅगन फ्रूटचा नवीन प्रकारच्या शेती आपण करू शकतो का. केसर, म्हणजे केसरसारखी गोष्टी आहे की आपण बघतो की काश्मीरचा केसर खूप फेमस आहे. आता आपले नंदुरबारमध्ये सुद्धा केसर होत आहे आणि इतका चांगला प्रकारचा त्याची क्वालिटी आहे केसरची की आपण कुठेही त्याला थोडा कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये जर केला, म्हणजे शेडनेट करून कोल्ड प्रोसेसिंग करून जर आपण चांगल्या प्रकारचा केला तर कोणती अशी पीक नाही आहे जे आपण नंदुरबारमध्ये करू शकत नाही. मिलेट्सचा खूप चांगला आपला देशाचा मिलेट योजना चालू आहे. इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स आपण साजरा केला होता आणि मिलेट्स आपले धडगाव अक्कलकुवा या तालुक्यामध्ये इतके मोठे प्रमाणे होत आहेत की आपण एक
वेगळाच ब्रँड तयार करू मिलेट्सचा आणि मिलेट्सचा जे प्रोसेसिंग करून त्यांचा भगरसारखा जो आपला मिलेट्स आहे जे इथेच होत असते आणि कुठेच बाकी ठिकाणी होत नाही, तर असे प्रकारचे चांगला मिलेट्सचा सुधार आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मिलेटची मला वाटते क्षेत्रफळ आता 2000 किंवा 5000 हेक्टरपर्यंत आपण पोचू याचा सुद्धा शासनामार्फत आणि जिल्ह्यांमार्फत आम्ही प्रयत्न करतो आहे. एक खास करून बाब आहे, याच्यावरती चर्चा नाही झाली, की आपल्याला प्रत्येक शेतीमध्ये सोलर पंपचा वापर करता येईल. आता सोलर पंप अशा आहेत की आपल्याला कोणत्याही प्रकारचे बाहेरून वीजवर राहण्याची गरज पडत नाही आणि त्याचं इन्व्हेस्टमेंटसुद्धा 1-2 वर्षात आपल्याला निघून जातो. तर त्याच्यासाठी सोलर पंपसाठी सुद्धा शासनाकडनं भरपूर योगदान आणि लाभ शेतकऱ्यांना देऊन जातो आहे आणि जेणेकरून शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज, मोफत पाणी आणि 100% गॅरंटीड पाणीची उपलब्धता होत असते. तर सोलर पंपचा सुद्धा लाभ जास्तीत जास्त प्रमाणे घ्या. आपले भरपूर राज्य शासनातर्फे आणि केंद्र शासनातर्फे सुद्धा योजना आहेत. आणि आपण जर बघू की एकात्मिक आपल्याला शेती करायचं आहे, म्हणजे आपल्याला जर समजा आपण कोणत्याही प्रकारची पीक घेतली, त्याच्यासोबत जर लाईव्हस्टॉक फार्मिंग केली, त्याच्यासोबत जर कुक्कुटपालन केला, पोल्ट्री केला किंवा मध्ये हनी बी कीपिंग आपण करू शकतो, तर अशा प्रकारचा जो आपल्याला रिस्क आहे क्लायमेट चेंजमुळे जो रिस्क येत असतो त्याची सुद्धा जो रिस्क आहे तो कमी होऊन जाते आणि जेणेकरून आपल्याला एक 100% रिस्क फ्री पद्धतीने आपल्याला लाईव्हस्टॉक मार्फत आपल्याला पैसे मिळेल. आपल्याकडे गुजरातजवळ आहे अमूलचं इतका चांगलं उदाहरण आहे. त्यांनी अमूल मार्फत इतका मोठा कार्यक्रम केलेला आहे आणि आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये लाईव्हस्टॉकचे मदतीने किंवा गाय, म्हैस, कुक्कुटपालन, शेळीपालन याच्या मदतीने मोठे प्रमाणे आपण करू शकतो. तर याचासुद्धा 100% आपल्याला विचार केला पाहिजे. आणि मी बघत होतो काही दिवसापूर्वी मी बघत होतो की सांगलीचा फॉर एक्झाम्पल आपल्याला त्यांनी हळदमध्ये खूप चांगला काम केलेलं आहे आणि FPOची ताकद आहे की जर 100, 1000, 5000, 10000 शेतकऱ्यासोबत येतात आणि जर सह्याद्री फार्मसारखा किंवा असे प्रकारचे कोणतेही कंपनीज तयार करतात तर मग ते खूप मोठे प्रमाणे एक्सपोर्टर्स सुद्धा स्वतः बनू शकतात. आणि मला एक रिक्वेस्ट चव्हाण साहेबांची पुढच्या वेळासाठी पुढच्या वर्षासाठी हेच राहील की कृपया करून आपल्याला एक्सपोर्टसाठी एक्सपोर्टर्सना बोलावता येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना कशा आपले नंदुरबार जिल्ह्यातले मिरची असो, केळी असो जे आपण एक्सपोर्ट्स करतो पण अजून मोठ्या प्रमाणे प्रोसेसिंग करून एक्सपोर्ट करू शकतो आणि त्याची जी ग्रेडिंग आहे, त्याची जे क्वालिटी चेकिंग आहे, याच्यासाठी जे काही फूड टेस्टिंग लागणार आहे त्याची लॅबसुद्धा आम्ही जिल्ह्यामध्ये तयार करतो आहे. 1 किंवा 2 महिन्यामध्ये लॅबसुद्धा तयार होईल, जेणेकरून आपल्याला काहीच एक्सपोर्ट करायचे किंवा कोणत्याही प्रकारचा खाद्यपदार्थ पर राज्य पर देशात पाठवायचे तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना सर्टिफिकेशन मिळून जाईल. सिमिलरली ऑर्गॅनिक नॅचरल फार्मिंगचा सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त प्रमाणे, कारण की आपण जर केमिकलचा वापर केला तर 100 रुपये किलोनी आपण विकणार आहोत आणि ऑर्गॅनिक म्हणून केला तर 500 रुपये किलोनी आपण विकणार आहोत. तर याचप्रमाणे आपला प्रयत्न आहे की आपण जास्तीत जास्त एक्सपोर्ट करू, ऑर्गॅनिकची ब्रँडिंग करू, फूड पॅकेजिंग करू, सर्टिफिकेशन करू आणि शेतकऱ्यांचा गट तयार करून त्यांनीच उद्योजक व्हायचे, त्यांनीच शेती करायचे आणि त्यांचाच माल ते जास्तीत जास्त कुठे ब्रँड करू शकता, पाठवू शकता याचा विचार त्यांनीच करायचे. आणि सह्याद्री फार्मसारखा इतका चांगला कंपनी आपला नंदुरबारचा सुद्धा होऊ शकतो, याच्यात काही कोणालाही काही डाऊट नाही आहे. आणि आपल्याकडे भरपूर स्कोप आहे, भरपूर आपल्या फंडिंग आहे, सगळे उपलब्धता आहे. आपल्याला फक्त एकजूट होऊन एकत्रित होऊन आपल्याला काम करायचं आहे. तर असे प्रकारचे वेगळे उपक्रम आम्ही शासनामार्फत राबवतो आहे. ॲग्रो वर्ल्ड इतका चांगला एक्झिबिशन प्रत्येक वर्ष करत आहात. जसं आपण सांगितलं की एक्सपोर्टरसोबत आपण पुढच्या वेळी जर केला तर अजून चांगला राहील. सोबतच कशा प्रकारचे फूड प्रोसेसिंग युनिट जसं असतात, फॉर एक्झाम्पल आपले जर आपण पपई करत असतो तर सर्वांना माहिती आहे टूटी फ्रुटी आपण तयार करतो. केळीचा किंवा पपईचा, स्ट्रॉबेरीचा, ड्रॅगन फ्रूटचा आपण जॅम तयार करू शकतो. अशा प्रकारचे पल्प तयार करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. तर यांनासुद्धा बोलवा, जेणेकरून डायरेक्टली ते विकून घेतात शेतकऱ्यांकडून किंवा शेतकरी स्वतः प्रोसेस करून विकू शकता, पाठवू शकता. तर अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला बचत गटांमार्फत आणि FPC, FPO मार्फत आपण हे राबवला पाहिजे. शेवटी टेक्नॉलॉजीचा वापर
जेवढा जास्त होईल तेवढा फायदा, तेवढा लाभ आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. क्लायमेट आपला म्हणजे कशा प्रकारचा वेदर आहे, क्लायमेट आहे याचा फोरकास्टिंग असो, सॉईल टेस्टिंग असो, किंवा आज रोजी AIचा सुद्धा वापर खूप मोठ्या प्रमाणे होत आहे. तर आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर जास्त जास्त प्रमाणे वाढवा, मायक्रो इरिगेशनचा वापर जास्त प्रमाणे वाढवा आणि आपले टेक्नॉलॉजीचा वापर करून नॅचरल फार्मिंग कशा करता येईल याचासुद्धा विचार करावा. तर आपलं शेती खूप पुढे जाणार आहे. मलासुद्धा प्रत्येक वेळा इतका शिकायला मिळते की आपली शेती किती डेव्हलप होत आहेत आणि आपण कुठे पुढे जाणार आहोत. तर परत मी ॲग्रो वर्ल्ड या संस्थेना खूप खूप आभार मानतो, त्यांना धन्यवाद करतो. त्यांनी मला बोलवलं आणि इथे एक बोलण्याची संधी दिली, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली. आणि सर्व उपस्थित असलेल्या लोकांना खूप खूप मी अभिनंदन करतो. जे जिंकणारे, ज्यांना पारितोषिक मिळणार आहे त्यांनासुद्धा मी खूप अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.